अजितदादा गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेले होते। वायबी चव्हाण सेंटर येथे ही भेट घेणार आहेत। अजित पवार, छगन भुजबळ, तटकरे तसेच आदीही मंत्री शरद पवार यांची वायबी चव्हाण येथे भेट घेतली। तर काही दिवसांपूर्वी 2 दिवसांपूर्वीच अजित पवार हे सिल्वर ओक येथे गेले होते आणि त्यानंतर आता अजितदादा गटाचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला जाणार आहेत। वायबी चव्हाण येथे ही भेट होणार आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी ही भेट होतीये, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आहे। तर अजित पवार यांची राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत अनेक आमदार हे गेलेले आहेत। तसेच अजित पवार यांच्यासोबत 8 जणांनी एकूण 9 मंत्र्यांनी शपथविधी घेतला, त्यांना खातेवाटप सुद्धा झालं। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। 2 दिवसांपूर्वी अजित पवार हे सिल्वर ओक येथे गेले होते, त्यानंतर आता काही मंत्री हे शरद पवार यांची वायबी चव्हाण येथे भेट घेणार आहेत। त्यामुळे या सर्व घटना घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे राष्ट्रवादी फुटण्यामागे शरद पवार यांचा हात आहे अशी सुद्धा जोरदार चर्चा होते आणि या ज्या भेटीगाठी होत आहेत त्यामुळे या चर्चेला आणखीनच जोर येतोय। मात्र यामुळे विरोधकांच्या, राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यात मात्र गोळा उठलेला आहे। अजित पवार यांच्यासोबत काही मंत्री हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत। 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सिल्वर ओक येथे जात भेट घेतली होती, त्यानंतर ह्या भेटीगाठी होत आहेत। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होते, त्यातच राष्ट्रवादीच्या अजित गटाच्या बैठकीत अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांना, विरोधकांना कोंडीत पकडू नका, कुठलाही विषय जास्त ताणून धरू नका अशा सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीमध्ये शरद पवार यांच्या भेटीला अजित पवार गटाचे सर्व मंत्री राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच जात आहेत। त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय। वायबी चव्हाण सेंटर येथे ही भेट होणार आहे। अजित पवार यांच्यासोबत काही मंत्री राष्ट्रवादीचे हे शरद पवार यांच्या भेटीला जाणार आहेत। त्यामुळे ज्या वेळेस बंडखोरी केली त्यावेळेस अजित पवार यांनी त्या बैठकीत, बंडखोरीनंतरच्या बैठकीत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता आणि आता यातील अपडेट बातमी समोर येते। अजित पवार यांच्यासोबतचे मंत्री हे वायबी चव्हाण सेंटर येथे पोहोचलेले आहेत। शरद पवार यांच्या भेटीसाठी हे सर्व मंत्री वायबी चव्हाण सेंटर येथे पोहोचलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्यानंतरची ही पहिलीच भेट आहे। त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होते याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, अजितदादा पवार गटाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला वायबी चव्हाण सेंटर येथे गेलेले आहेत। नेमकं या भेटीमागचं कारण काय? कारण उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। नक्कीच जगदीश, आताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक ही देवगिरी निवासस्थानी, जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान त्या बैठक तिथे संपली आणि तिथून सर्व मंत्री हे 2 गाड्यांमध्ये बसून रवाना झाले। ते म्हणजे वायबी चव्हाण येथे दाखल झालेत आणि या वायबी चव्हाण मध्ये आता ही बैठक होते। दरम्यान शरद पवार यांच्यासोबत ही बैठक होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ज्याप्रमाणे उद्या अधिवेशन हे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यापूर्वीच हे सर्व मंत्री जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते या ठिकाणी गेले। त्यामुळे बंडाच्या बरोबर काही चर्चा होते का किंवा हे बंड शमवण्यासाठी किंवा हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना सोबत घेण्यासाठी काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली होताना दिसत आहेत, इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या सुद्धा हालचाली होत आहेत। सर्वच मंत्री या ठिकाणी आहेत, त्यामध्ये हसन मुश्रीफ आहेत, संजय बनसोडे आहेत, आदिती तटकरे आहेत, धनंजय मुंडे आहेत, जे हे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्याने शपथविधी घेतलेले आहेत ते सुद्धा सगळे पोहोचलेले आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये नक्की काय फलित हाती लागतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। जगदीश, स्वप्नील, तू या बैठकीवर, या भेटीवर लक्ष ठेवून राहस। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर अजितदादा गटाचे मंत्री हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। उद्यापासून अधिवेशन सुरू होते। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होतीये, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केल्यानंतर त्यानंतरच्या भाषणात शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता। त्यानंतर शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात जाऊन सभाही घेतली होती। छगन भुजबळ यांनी सुद्धा शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार त्यांच्यासोबत असलेले मंत्री हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळं नेमकी ही भेट कशासाठी आहे अशा अनेक चर्चा समोर येत आहेत। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का, की पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येणार, हे सर्व मंत्री अजित पवार हे पुन्हा स्वगृही परत होणार का, अशा अनेक चर्चांना यामुळे उधाण आलंय।
मात्र या घडीची मोठी बातमी वाय.बी. चव्हाण सेंटर येथे अजित पवार यांच्यासोबत काही मंत्री हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। थोड्या वेळापूर्वीच सर्व मंत्री वाय.बी. चव्हाण येथे पोहोचलेले आहेत। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होती आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेजी जोडलेले आहेत। महेशजी, अजित पवार राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदा अजित पवार त्यांच्या मंत्र्यांसोबत शरद पवार यांच्या भेटीला वाय.बी. चव्हाण येथे पोहोचलेले आहेत। नेमकं या भेटीमागचं कारण काय? आता नेमकं कारण काय हे मी सांगू शकत नाही, परंतु दादा आणि बाकी सगळे नेते मंडळी जर पवार साहेबांना भेटायला आले असतील तर आनंदच आहे। आता एक वैचारिक भूमिका पवार साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेली की भारतीय जनता पार्टी पासून दूर राहायचं, धर्मनिरपेक्षतेसोबत राहायचं, संविधानाच्या रक्षणासाठी उभं राहायचं। आणि जे लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांनी भारतीय जनता पार्टीने शिंदे साहेबांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यांनी तो निर्णय फिरवावा, तो परत माघारी घ्यावा अशी कळकळीची विनंती आमच्या सर्वांचीच आहे। आज काय कारणामुळे भेटायला आले हे मी काय सांगू शकत नाही, परंतु भेटायला आले असतील, मार्गदर्शन घ्यायला आले असतील, मनावर परिवर्तन काय होत असेल तर आनंद आहे। मात्र महेशजी, ज्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली त्यानंतरच्या झालेल्या सभेत अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल हा शरद पवार यांच्यावर केला होता। त्यानंतर लगेच 2-4 दिवसानंतर ही भेट होतीये, कसं पाहताय याकडे? दादा एक स्वतंत्र नेतृत्व आहे, व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही जी, परंतु आम्ही आता आयडिओलॉजिकल बॅटल जी आहे त्या पद्धतीने घेणार, व्यक्तिगत टीका टिप्पणी आम्ही करणार नाही, परंतु एक धोरणात्मक निर्णय जो आमचा आहे, संविधानाच्या सोबत राहायचं, धर्मनिरपेक्षतेसोबत राहायचं, या देशाला धर्मांध शक्तीने जे ग्रासलेले आहेत त्यांना दूर करायचं, हा एक आयडिओलॉजिकल लढाई आम्ही लढत आहोत। त्याच्यामुळे व्यक्तिगत टीका टिप्पणी न करता आम्ही सर्वांनी आयडिओलॉजीच्या भूमिका लोकांसमोर मांडण्याची आम्ही इथं तयारी केलेली आहे। जी, मात्र महेशजी, उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होते, अशा पार्श्वभूमीवर हा भाजप आणि शिंदे गट यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का? दुसरीकडे मवियाकडून जोरदार हल्लाबोल हा अजित पवार गटावर होऊ नये यासाठी ही भेट आहे का? मी तुम्हाला सांगतो, राजकारण हे धोरणांची लढाई असते, विचारांची लढाई असते आणि त्या विचारासोबत आम्ही गेले 25 वर्ष आहोत। त्याच्या आधी काँग्रेसमध्ये त्या विचारासोबत होतो। त्याच्यामुळे अचानक असं जर विचार बदलला तर विचारांच्या लढाईमध्ये वैचारिक पातळीवर त्याचं खंडन केलं जाईल, त्याच्या संदर्भात चर्चा केली जाईल आणि जो विचार निवडलाय तो हा देशासाठी महाराष्ट्राशी पोषक नाही हे आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं। त्याच्यामुळे ज्या मंडळीने तो विचार स्वीकारला असेल त्यांना आमचं नम्रतेने विचारणं आहे की बाबा तो विचार तुम्ही सोडावा, परत मूळ घरी यावं। ठीक आहे महेशजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित जोडलेले आहेत। दीक्षित सर, आपलं लोकशाहीमध्ये स्वागत। आपण अनेक वर्षांपासून राजकीय पत्रकारिता करताय। आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे काही मंत्र्यांसोबत शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या भेटीकडे तुमच्या दृष्टिकोनातून विश्लेषण? ताबडतोब विश्लेषण असं सांगणं कठीण आहे, पण मला एक असं सरळ वाटतं की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे गट बाळासाहेबांबरोबरची आपली नाळ ही जोडलेली आहे असं सातत्याने सांगतो, त्या पद्धतीनेच अजितदादा की शरद पवारांपासून आम्ही दूर गेलेलो नाही, उलट शरद पवारांना आमच्या विचाराकडे ओढण्याचा आम्ही प्रयत्न करतो, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही त्यांच्या विरुद्ध बंडाळी करत नाही आहोत। अशा पद्धतीचं एक परसेप्शन, वातावरण किंवा अशा पद्धतीचं चित्र हे निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना कल्पना आहे की शरद पवारांना दुखावून आपण फार म्हणजे लांबची उडी मारायची असेल तर आपल्याला अजून बरीच तयारी करावी लागेल आणि तोपर्यंत शरद पवारांबरोबरचे संबंध सलोख्याचे कसे राहतील किंवा फार विरोधात शरद पवारांचा गट जाणार नाही याची खात्री करण्यासाठी किंवा हे काय म्हणू आपण त्याला, या पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्यासाठी अशा पद्धतीच्या भेटीगाठी चालू राहतील। मात्र प्रशांतजी, ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यानंतरच्या सभेत अजित पवार यांनी आक्रमकपणे शरद पवार यांच्यावरती टीका केली होती। शरद पवार यांनी सुद्धा माझे फोटो हे अजिबात कुठल्याही बॅनरवर लावू नका असं म्हटलं होतं। त्यानंतर काही दिवसातच अजित पवार यांना शरद पवार यांचं महत्त्व कळलेलं आहे का?
नाही, एकदम आपण झटपट निष्कर्ष काढण्याची बरं. घाई करू नये. अलीकडच्या काळात काय झालंय, सगळे झटपट निष्कर्ष काढले जातात. ही एक राजकीय व्यवहारात प्रोसेस असते. हो. त्यांना एवढंच दाखवायचंय की शरद पवारांचं मन वळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही त्यांच्या विरोधात फार गेलेलो नाही. आमचं एक काही मत आहे ते आम्ही शरद पवारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. शरद पवारांचं एक मत आहे ते कदाचित ते यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतील आणि ही प्रोसेस चालू राहील. यातून एकमेकातलं वितुष्ट फार मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ नये ठीक आहे. अशी अपेक्षा या दोन्ही गटांची असेल असं मला वाटतं. ठीक. पण यातनं लगेच काही होईल किंवा शरद पवारांचं महत्व त्यांना कळलंय, हे आत्ताच एकदम कळलंय वगैरे असे निष्कर्ष घाईघाईत काढता येणार. ठीक आहे. प्रशांतजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपल्यासोबत अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाणजी जोडलेले आहेत. सूरजजी, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली, त्यावेळेस अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता अजित पवार आपल्या मंत्र्यांसोबत शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. नेमकं कारण काय भेटीमागचं? पवार साहेब हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. पवार साहेब महाराष्ट्रामध्ये सरकार कुठल्या जरी पक्षाचं असलं तरी ते नेहमी वारंवार मार्गदर्शन करत असतात आणि पवार साहेब आमचे आधी आदर्श आहेत. त्याच्यामुळं उद्यापासून या राज्याचं अधिवेशन चालू होते आणि अधिवेशनामध्ये या राज्याच्या विकासासाठी काय करता येऊ शकतं मला वाटतं त्या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी नेते गेले असतील आणि पवार साहेब सुद्धा तितक्याच मोठ्या मनानं नेहमी मार्गदर्शन करत असतात. ते कधीही पक्ष बघत नाहीत, विरोधक बघत नाहीत, परंतु राज्याच्या विकासासाठी जर कोणी त्यांना मार्गदर्शन मागत असेल तर ते नेहमी मार्गदर्शन करत आलेले आहेत. जी, मात्र सूरजजी, उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होते. एकीकडे शिंदेगड भाजपावर दबाव टाकण्याचा आणि दुसरीकडे मवियाची आक्रमकपणे अटॅक हा अजित पवार गटावर होऊ नये यासाठी ही संपूर्ण भेट आहे का? ही नेमकी गुगली आहे का त्यासाठी? नाही, असा कुठल्याही आक्रमकतेला आम्ही घाबरणाऱ्यापैकी नाहीत. आम्ही प्रत्येक गोष्टीला तोंड देण्याची समर्थ आमचे नेते आहेत. परंतु या राज्याचा विकास जर करायचा असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झालीच पाहिजे आणि पुढे आपण गेलंच पाहिजे. ही भूमिका नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या नेत्यांची राहिलेली आहे. विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ते आज गेलेले आहेत. त्यामागे कुठलाही राजकीय हेतू किंवा भूमिका नाहीये, फक्त विचारांची देवाणघेवाण आणि राज्याच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी ते गेले असतील. ठीक आहे. सूरजजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत विद्या चव्हाणजी जोडलेले आहेत. विद्याताई, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यानंतरच्या सभेत अजित पवार यांनी ज्या आक्रमकपणे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे, त्यानंतर या दोघांमध्ये समोरासमोर भेट होईल की नाही अशी चर्चा होती. मात्र काही दिवसातच अजित पवार हे खातेवाटप झाल्यानंतर त्यांच्या सोबतच्या मंत्र्यांना घेऊन शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेत. आता ही बातमी मी तुमच्या चॅनलवरती बघितली आणि मला त्याचं आश्चर्य वाटलं. पण आता जी काय प्रतिक्रिया जयंत पाटील साहेबांनी दिली की त्यांनाही हे माहिती नव्हतं आणि सुप्रियाताई सुळेंकडनं त्यांना फोन आला की तुम्ही वायबीला पोहोचा ताबडतोब, आणि ते पोहोचलेले आहेत. जितेंद्र आव्हाडजी पण पोहोचलेले आहेत आणि उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि त्यासाठी काय आशीर्वाद घ्यायला मार्गदर्शनासाठी गेले असतील तर त्यांचं स्वागत आहे. कारण पवार साहेब एक असे देशातले नेते आहेत की अगदी प्राईम मिनिस्टर पासून ते सर्वसामान्य शेतकरी असेल, कार्यकर्ता असेल, कधीही त्यांना भेट कोणाला नाकारत नाही. प्रत्येकाच्या समस्या समजावून घेणं आणि त्याचं समाधान करणं हे पवार साहेबांचा अनुभव आहे आणि म्हणून लोक त्यांना मानतात, रिस्पेक्ट करतात आणि त्या भावनेने जर हे लोक आले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. परंतु ह्याचा अर्थ असा कधीही काढू नये की विकासाच्या नावाखाली देशाचा सत्यानाश करणारे, विनाश करणारे हे जी ढोंगी हिंदुत्व घेऊन चाललेले लोक आहेत यांच्या बरोबर जर कोणी जात असेल तर त्यांना साथ देतील शरद पवार, असा जर गैरसमज असेल कोणाचा तो त्यांनी काढून टाकला पाहिजे. कारण पवार साहेबांनी आपली रणनीती आखलेली आहे. पुढे आपण कसं करायचं, नवनवीन तरुणांना कसं पुढे आणायचं, कसं त्यांना संधी द्यायची, हे पवार साहेबांनी गेले अनेक वर्षानुवर्ष केलेले. अनेक नेते त्यांनी घडवलेले आहेत. नेते घडवण्याची फॅक्टरीच पवार साहेब आहेत. त्यामुळे आता त्यांना थोडी मेहनत आम्हाला सगळ्यांनाच करायला लागणार आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांना जो वाढता पाठिंबा आहे त्याच्यातनं पवार साहेबांना जर कोणी वाईट बोलेल किंवा कोणी वाईट त्यांच्याविषयी बोलेल तर पवार साहेबांना वाईट बोलणाऱ्या लोकांना मतदार आपल्या मतदानातून उत्तर देतील. ही सुद्धा खात्री आता या लोकांची पण झाली असेल.
आणि मात्र म्हणून विद्याताई, नेमकं आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी काही दौरे केले महाराष्ट्रात, त्यांना मिळणारा जो प्रतिसाद होता त्यामुळे अजित पवार गटाला हे कळलेलं आहे का की शरद पवार यांच्याशिवाय कुठलंही पान हलणार नाही, त्यांच्याशी विरोधात जाऊन आपला काही निभाव लागणार नाही, म्हणून ही भेट आहे? अहो, अजितदादा, भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, प्रफुल्ल पटेल हे सगळे पवार साहेबांच्या मुशीतनच तयार झालेले नेते आहेत आणि त्यांना सगळ्यांना अनुभव आहे आणि त्यांना आता पवार साहेबांना मिळणारा पाठिंबा त्यांनी स्वतः अनुभवला आहे, बघितलेला आहे. त्यामुळे त्यांना विद्याताई, मी तुम्हाला अवघ्या काही क्षणासाठी थांबवतोय. आपल्यासोबत जयंत पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आलेली आहे, ती ऐकूया, नंतर तुम्ही तुमचा विषय हा पूर्ण करा. मला सुप्रियाताईंचा फोन आला, त्यांनी मला लवकर येऊन बोलायला तिथं चव्हाण सेंटरला बोलवलंय. मी निघालोय आता. शरद पवारांची वेळ मागितली होती किंवा शरद पवारांनी जे आहे ते त्यांना आमंत्रित केलं होतं का भेटीसाठी? कुणाला? राष्ट्रवादीचे जे काही मंत्री आता भेटायला अजित पवार आणि कुठं गेले? वायबी चव्हाणला. मला काय कल्पना नाही. तुम्ही चाललेत कुठे? मला वायबी चव्हाण सेंटरला पवार साहेबांनी बोलवलंय असं सुप्रियाताईंचा फोन होता. अजितदादांच्या सोबत असणारे जे मंत्रिपदाची शपथ घेतलेले सगळे नवनिर्वाचित मंत्री आहेत ते आता भेटीला गेलेले आहेत. अशा पद्धतीची भेट होणं याकडे कसं पाहताय? कारण पवार साहेबांनी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली होती. मला काहीच माहित नाही. मला आता फोन आलाय, मला बोलवलंय म्हणून. काय मनोमिलन होऊ शकतं? मला काहीच माहित नाही. मी आता विरोधी पक्ष नेत्यांनी अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये चर्चा चालू होती. त्या चर्चेत मला फोन आला की जरा ताबडतोबीने या, म्हणून मी निघालो. सगळे मंत्री पोहोचले आहेत, पूर्वनियोजित ही बैठक होती. कुठले मंत्री? राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत, अजित पवार आहेत, ते सगळे पोहोचलेले आहेत. पूर्वनियोजित बैठक होती. मला माहित नाही. मला आता मी तिकडेच निघा, मला माहिती नाही. पण जर या सगळ्या मंत्र्यांनी जर मन वळवण्याचा प्रयत्न केला तर तुमची तयारी असणार आहे भाजपसोबत जाण्याची? अहो, आम्ही आणि पवार साहेबांनी भूमिका घेतलेली आहे. मला माहित नाही की कोण तिथं आले, काय आले. मला फक्त बोलवण्याचा निरोप आलाय. परवा दिवशी अजित पवार भेटतात तिकडे. तर जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेतच. विद्याताई, तुमची माहिती बरोबर आहे की सुप्रिया सुळे यांनीच फोन केला होता. तुमचा तुम्ही विषय पूर्ण करा. नाही, मला हेच सांगायचंय की पवार साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आले असतील आणि पवार साहेबांच्या विरोधात बोलणं किंवा पवार साहेबांच्या विरोधात वागणं हे आपल्याला याची मोठी किंमत मोजावी लागेल, हे पण त्यांच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे आता पवार साहेबांबरोबर राहूनच आपल्याला जेवढं काम करता येतील तेवढं करावं अशी त्यांची भूमिका दिसते. आणि आता मी तरी तुम्हाला काय सांगणार आहे, तिथे चर्चेमध्ये काय झालं काय नाही ते आपल्याकडनंच आम्हाला सगळ्यांना कळेल आणि निश्चितच ते कळल्यानंतर आम्ही आपल्याशी बोलू. त्यामुळे आपण प्रत्येक ह्याच्यात चांगला दृष्टिकोन ठेवावा की पवार फॅमिली, पवार कुटुंबाचे आपसातले रिलेशन चांगले राहावे. त्यांचे जे काय नेते मंडळी इतके वर्ष त्यांच्या सोबत होते त्यांच्याशी त्यांचे संबंध चांगले राहावे. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगत होते की हिंदुत्व जे ढोंगी हिंदुत्व, जहरीलं हिंदुत्व आहे आणि जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारी, महागाई, नंतर सिलेंडर 400 रुपयाचा 1200 रुपयाला झालेला आहे, ह्या प्रश्नांवरती मोदी सरकार पूर्णपणे अयशस्वी झालेलं आहे. आणि ह्या ज्वलंत प्रश्नावरनं लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी मोदी सरकार, फडणवीस सरकार यांचे जे प्रयत्न चालू आहेत की महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी दंगले घडवण्याचा प्रयत्न केला, आता दंगली होत नाही. का नाही? कारण त्यांचं उद्दिष्ट साध्य झालंय आता. त्यामुळे अशा ढोंगी हिंदुत्वाला आणि ज्यांना सरकार सांभाळता आलं नाही, ज्यांनी सर्वसामान्य माणसाचा, शेतकऱ्याचा, बेरोजगार तरुणाचा विचार केला नाही, उद्योग धंदे आणले नाही, तरुण मुलांना नोकऱ्या नाहीये आणि अशा प्रश्नावरती लक्ष न देता ढोंगी हिंदुत्व जर फोफावत असेल तर त्याला खतपाणी घालण्याचं काम पवार साहेब कधी करणार नाही. त्यांचे विचार वेगळे आहेत, सेक्युलर विचाराचे पवार साहेब, तिकडे जाण्याची शक्यता कधीच नाहीये. त्यामुळे त्यातनं काहीतरी अर्थ काढू नये. त्यांना भेटायचं असेल ते भेटायला आपल्याला थोड्या दिवसात कळेल, थोड्या वेळात कळेल. विद्याताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.
आपल्यासोबत लोकमतचे संपादक संजय आवटे सर जोडलेले आहेत। संजयजी, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत। एक अर्थ या भेटीमागचा अर्थ असा निघतोय की शरद पवार यांना प्रत्यक्षात भाजपासोबत जाता येत नव्हतं म्हणून त्यांनी अजित पवार यांना पाठवलेलं आहे आणि अजित पवार आता या भेटी मागचं नेमकं तेच कारण निघतंय असं दिसतंय। नाही, असं अजिबात नाही। मुळात अजित पवारांनी जे बंड केलेलं आहे त्या बंडाशी शरद पवारांचा काही संबंध आहे असं काही मला अजिबात वाटत नाही। जी, मुळामध्ये अजित पवारांचा निर्णय हा शरद पवारांना अजिबात मान्य नव्हता, मान्य नाही हे स्पष्टपणे जाणवत आहे। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार त्यांना सोडून गेले आणि त्याच्यानंतर उलट पक्षी उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती वाढत गेली, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा शरद पवारांना सोडून अनेक आमदार गेले, अजित पवार गट गेला, तेव्हा त्याच्यानंतर शरद पवारांच्या अनुषंगानं मोठी सहानुभूती तयार झालेली आहे। आपण जर बघितलं तर शरद पवारांच्या ज्या सभा होत आहेत त्या सभांना ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे त्यावरून हे स्पष्ट होत आहे की शरद पवारांना प्रचंड सहानुभूती मिळते आहे। आणि याच्या उलट एकूणच पक्ष फोडाफोडी याच्याबद्दल राज्यामध्ये नाराजी आहे, असंतोष आहे, सर्वसामान्य माणसं भयंकर अस्वस्थ आहेत। एक लक्षात घ्या की तुमच्या संपर्कामध्ये आमदार असू शकतात पण तुमच्या संपर्कामध्ये सर्वसामान्य माणसं आहेत का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। आणि त्यामुळे अजित पवार गटाला, अजित पवार गटाच्या सगळ्या मंत्र्यांपुढे सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की आपल्याला सत्ता मिळाली, आपल्याला मंत्रिपदं मिळाली, हे सगळं झालं, पण तरी सुद्धा सर्वसामान्य माणसं जर दुखावलेली असतील तर आपल्याला सहानुभूती जी शरद पवारांच्या बद्दल आहे ती लाट कमी करायची असेल तर आपल्याला शरद पवारांबद्दल वाईट बोलून चालणार नाही। उलट पक्षी आम्हाला शरद पवारांचे आशीर्वाद आहेत, शरद पवार हेच आमचे एकमेव नेते आहेत आणि शरद पवारांच्या आशीर्वादानंच आम्ही हे सगळं करतो आहोत हे सिद्ध करावं लागेल, दाखवावं लागेल, नाही तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत चुकीचा मेसेज जाईल अशी भीती या सगळ्या लोकांना आहे। आणि म्हणून मला असं वाटतं, तुम्ही लक्षात घ्या की जे छगन भुजबळ, जे अजित पवार हे शरद पवारांच्या बद्दल जी विधानं करत होते, जेव्हा त्यांनी बंड केलं तेव्हा जी विधानं होती, तोच नेमका मुद्दा आहे की राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अशी चर्चा होती की या फुटीमागे शरद पवार यांचा हात आहे, तो तुम्ही अमान्य करताय। त्यानंतर अजित पवार यांनी ज्या आक्रमकपणे शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्यानंतरची ही भेट आहे। अगदी अगदी माझा मुद्दा हाच आहे की मुळामध्ये एक लक्षात घ्या की शरद पवारांचा हात असण्याचं काही कारणच नाही। कारण जो पक्ष शरद पवारांनी 10 जून 1999 स्थापन केला तो पक्ष शरद पवार या प्रकारे फोडतील असं मला अजिबात वाटत नाही। सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये भाजप सोबत जायचं की नाही या मुद्द्यावर ही फूट पडलेली आहे। हे आपल्याला माहिती आहे की प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे अगदी पूर्वीपासूनच भाजप सोबत जावं या मताचे होते आणि हे पहिल्यांदा घडलेलं नाहीये। 2014 मध्ये हा प्रयत्न झाला, 2017 मध्ये हा प्रयत्न झाला, 2019 मध्ये हा प्रयत्न झाला, 2022 मध्ये हा प्रयत्न झाला। सातत्यानं शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला गेला पण शरद पवार काही भाजपसोबत जायला तयार होत नाहीत हे लक्षात आल्यामुळे या लोकांनी ठरवून मग भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्याला शरद पवारांचा पाठिंबा अजिबात नव्हता। पण मी एवढं मात्र नक्की सांगतो की ज्याप्रमाणे पहाटेचा शपथविधी शरद पवारांना माहितच नव्हता तसं हा शपथविधी रविवारचा, मागच्या रविवारचा शपथविधी शरद पवारांना माहिती नव्हता असं नाही, त्यांनी शरद पवारांना सांगितलेलं होतं की असं आम्ही करतो आहोत, मात्र त्याला शरद पवारांची मान्यता नव्हती, शरद पवारांचा पाठिंबा नव्हता। आपण तेव्हाच्या 2 सभा जर बघितल्या तर अजित पवार आक्रमकपणे शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलत होते, छगन भुजबळ बोलत होते। याच्या उलट शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे मात्र कोणीही अजित पवार किंवा त्या गटाबद्दल काहीही बोलले नाहीत। एक मात्र गोष्ट नक्की आहे की शरद पवारांनी आता स्वच्छपणे ठरवलेलं आहे की पक्ष पुन्हा बांधायचा, लोकांमध्ये पुन्हा उतरायचं आणि सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य कार्यकर्ते यांना बळ देत नव्या पद्धतीनं संघटन करायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे। आता लक्षात असं येत आहे की जेव्हा 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होतील त्यापूर्वी लोकसभा निवडणूक होईल, तेव्हा जेव्हा लोकांच्या दरबारामध्ये आपण जाऊ, लोकांच्या न्यायालयामध्ये आपण जाऊ, तेव्हा एकीकडे उद्धव ठाकरेंबद्दल असणारी सहानुभूती, शरद पवारांच्या बद्दल असणारी सहानुभूती आणि राहुल गांधींची वेगळी प्रतिमा, हे तीनही एकत्र झाले तर महाविकास आघाडी अक्षरशः विलक्षण यश मिळवू शकते याची खात्री किंवा भीती आता भाजप आणि अजित पवार गटाला सुद्धा आहे। त्यामुळे आता शरद पवारांच्या बद्दल काही वाईट किंवा वावगं बोलण्यापेक्षा उलट पक्ष शरद पवारांचे आम्हाला आशीर्वाद आहेत। तुम्ही लक्षात घ्या, प्रतिभाताई पवार जेव्हा आजारी पडल्या तेव्हा लगेच अजित पवार गेले सिल्वर ओकला आणि भेटून आले। आता अजित पवार सगळ्या मंत्र्यांना घेऊन जात आहेत आणि शरद पवारांचे आशीर्वाद घेत आहेत। याचा अर्थ असा आहे की शरद पवारांच्या बद्दल जी विधानं अजित पवार करत होते अशी विधानं केली तर आपण अडचणीत येऊ आणि शरद पवारांना असणारी सहानुभूती त्यामुळे वाढेल हे लक्षात आल्यामुळे मला असं वाटतं की हा अजित पवारांची ही खेळी आहे आणि त्याला कितपत यश मिळेल हा मुद्दा वेगळा आहे। पण मी पुन्हा सांगतो की याच्यामध्ये शरद पवारांचा पाठिंबा असं मला अजिबात वाटत नाही। उलट पक्ष आता 2 वेगळे गट आपापल्या पद्धतीने मोर्चे बांधणी करतायत आणि त्यातला हा एक भाग आहे। जी, ठीक आहे। आवटे सर, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.